हे बघा, आता मध्ये टाकायची शेपूची भाजी. हे बघा, शेपूची भाजी शिजायला लय वेळ लागत नाही. हिला उगाच 2 मिनिटं उगाच त्या डाळीमध्ये फ्राय करायचं. मग खायला होणार आपली अशी मुगाच्या डाळीतली झणझणीत अशी शेपूची भाजी. हे बघा. नमस्कार मंडळी. आपण आज मस्त पैकी अशी शेपूची भाजी करणार आहे. तर त्याच्यासाठी बाजारातून अशी शेपूची भाजीची गडी आणली एक फर्स्ट क्लास पैकी. ये बघा, अशी मुगाची डाळ घेतली थोडी. बघा 7-8 मिरच्या घेतल्या आणि लसणाची एक अशी कांडी घेतलेली आहे. पण एवढी कांडी टाकायची नाही लसणाची, आपल्याला अर्धीच कांडी टाकायची आहे. तर चला मग करू अशी मुगाच्या डाळीतली शेपूची भाजी. तर चला शेपून निसून घेऊ आधी आता. या बघा, भाजी निसून झाली सगळी. तर चला मग करू आता मुगाच्या डाळीतली शेपू. शेपू अशी खळा धुवून घ्यायची पाण्याखाली. या काय आपण मिरच्या घेतलेल्या 7-8 झणझणीत अशा मिरच्या मिक्सरच्या भांडीत टाकल्या. त्याने काही लसण एवढा घेतलाय. आता ह्याला मस्त पैकी असं मिक्सरला फिरून घेऊ एकदा. मिक्सरला फिरून घेतल्या अशा झणझणीत मिरच्या आणि लसणाच्या 5-6 पाकळ्या अशा. आज आपल्याला बनवायची शेपूची भाजी. एकदम कमी साहित्यात अशी शेपूची भाजी, एकदम झणझणीत. ती मुगाची डाळ घेतली होती का, ती आपण भिजायला ठेवली. 10-15 मिनिटं झाली तर भिजायला ठेवलेली आहे. अजून 4-5 मिनिटं ठेवायची आणि मग करायची आपल्याला मुगाच्या डाळीतली शेपूची भाजी. बघा, शेप आपण आधी खळा असं पाण्याखाली धुवून घेतला या नळाखाली. आणि आता ती कापायचा, थोडा बारीक बारीक करायचा. या बघा, धुतल्यावरच शेपूची भाजी कापायची. हे बघा, शेपू कापून झालाय. हे बघा, गॅसवर कढई ठेवली आहे. तेल टाकून घ्यायचं थोडं आणि तेल चांगलं असं कडक होऊ द्यायचं. जिरे, मिरच्या आणि लसण. बघा, आपल्याला बनवायची आज शेपूची भाजी. एकदम झणझणीत अशी भाजी, एकदम कमी साहित्यात आणि झटपट होणारी अशी शेपूची भाजी. हळद, थोडी हळद टाकायची. मुगाची डाळ, भिजू घातलेली मुगाची डाळ टाकून द्यायची. मुगाची डाळ आता शिजू द्यावं लागेल. भिजू घातली होती आपण, तरी पण ह्याला 5 मिनिटं शिजू द्यावं लागेल. का तर शेपूची भाजी शिजायला येळ नाही लागत, फक्त डाळ शिजायलाच येळ लागेल जरा. मीठ टाकून द्यायचं थोडं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आजचा बेत मस्तपैकी अशी शेपूची भाजी. झाकण ठेवायचंय आणि 5 मिनिटं शिजू द्यायचं याला. आता या बघा मंडळी, डाळ शिजवायला थोडं पाणी टाकलं होतं. या बघा, डाळ चांगली अशी शिजायला लागली. डाळ अशी सगळी शिजू द्यायची नाही आणि लय गाळ बी करायची नाही. या बघा, डाळ जरा अशी अख्खी राहिली पाहिजे, मग शेपूची भाजी खायला मजा येते आणि डाळ बी खायला मजा येते मग त्याच्यामधली. आजचा बेत एकदम भारी झणझणीत असा शेपूची भाजी. बघा डाळ कशी शिजायला लागली आहे. बघा, डाळ मस्तपैकी अशी शिजली आहे. जास्त अशी लय शिजली नाही, डाळ एकदम भारी शिजली. अशी शेपूच्या भाजीला जशी लागते ना तशी डाळ शिजली आहे. हे बघा,
आता मध्ये टाकायची शेपूची भाजी. ये बघा, शेपूची भाजी शिजायला लय वेळ लागत नाही. हिला बघा 2 मिनिटं वगैरे त्या डाळीमध्ये फ्राय करायचं, मग खायला होणार आपली अशी मुगाच्या डाळीतली झणझणीत अशी शेपूची भाजी. ये बघा. मस्तपैकी अशी डाळीमध्ये शेपू मिक्स करून घेतली आहे. आता याला फक्त 2 मिनिटं शिजवायची, मग आपली शेपूची भाजी खायला तयार होणार आहे. या बघा शेपूची भाजी. हे बघा कशी मस्तपैकी अशी शेपूची भाजी तयार झाली आपली, अशी गरमागरम एकदम कमी साहित्यात बनलेली अशी ही शेपूची भाजी. एकदम भारी लागते अशी गरमागरम शेपूची भाजी खायला. तर तुम्ही बी रेसिपी आहे ना घरच्या घरी बनवून बघा. एकदम भारी अशी मुगाच्या डाळीतली शेपूची भाजी. हे बघा मंडळी, या मग गरमागरम शेपूची भाजी खायला.